अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून जे राशन दुकान सुरू असतात त्या राशन दुकानांमध्ये पॉज मशीन असते, मात्र ते पॉज मशीन आता 15 दिवसापासून बंद असल्यामुळं राशन दुकान भंडाऱ्यातले बंद झालेले आहेत। पॉज मशीनचे जे आहे सर्व्हर 15 दिवसापासून काम करत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। आपण सध्या भंडाऱ्यातील एका राशन दुकानासमोर बघू शकतो, राशन दुकान बंद असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आजचे चित्र नव्हे तर हे 15 दिवसापासून अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे, कारण की पॉज मशीनचे सर्व्हर काम करत नाही, त्याच्यामुळं हे दुकान बंद असल्याचे सांगतात। आपल्यासोबत खानखराटे राशन दुकानदार आहेत, आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊया। काय सांगाल दादा, कशा प्रकारे अडचणी तुम्हाला येतात, कशामुळे बंद आहे दुकान? आता गेल्या 15 दिवसापासून आम्ही रोज वेळेवर दुकान उघडतो व उघडल्यानंतर पॉश मशीन हे बंद असते व कधी आम्ही वारंवार मशीन चालू करत असताना 1-2 लाभार्थी कधी कधी घेतात, त्याच्यानंतर घेत नाही व हे सर्व्हर सध्या संपूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे। त्याच्यामुळे लाभार्थी दुकानदाराला शिवीगाळ करतात, त्यांच्या घरी येतात, त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करतात। त्याच्यानंतर आता सध्या परिस्थितीत 30 तारखेला ऑफलाईन वाटपचे आदेश आलेले आहेत, पण त्या आदेशामध्ये काही अटी शर्ती आहेत। त्या अटी शर्तीचे पालन करण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या नाही तेव्हापर्यंत आम्ही ते वाटप करू शकत नाही। जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यानंतर आम्ही ते वाटप पूर्ण करू। नक्कीच जिल्हा प्रशासनाच्या आदेश आल्याशिवाय आम्ही ते वाटप करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची कुठतरी यांना वाट आहे आणि सर्व्हर केव्हापासून काम करतील आणि केव्हापासून राशन मिळेल यासाठी उत्सुकतेत जे आहेत, प्रतीक्षेत जे आहेत ते परिसरातील नागरिक पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।